नमस्कार, तुम्ही ऐकत आहात वेणुध्वनी 90.4 FM KLE कनसू. आजच्या इंटरनॅशनल यूथ डे निमित्त एक विशेष कार्यक्रम आपण ऐकणार आहोत, ज्यामध्ये आपण चैतन्य हलगेकर यांना ऐकतोय, जे पब्लिक स्पीकिंग कोच आहेत, कम्युनिकेशन ट्रेनर आणि कंटेंट रायटर आहेत. तर त्यांच्याकडून आपण आजच्या युवकांसाठी काही प्रेरणादायी गोष्टी ऐकणार आहोत, ज्या काही उदाहरणांसहित ते आपल्याला सांगतायत. तेव्हा लगेचच कार्यक्रमाला सुरुवात करते. तुम्ही ऐकत राहा वेणुध्वनी 90.4 FM KLE कनसू. नमस्कार, मी चैतन्य हलगेकर. मी एक पब्लिक स्पीकिंग कोच आहे, कम्युनिकेशन ट्रेनर आणि कंटेंट रायटर आहे. तर आज आपण एका अत्यंत महत्त्वाच्या व आपल्या सर्वांशी निगडीत असलेल्या एका अत्यंत महत्त्वाच्या विषयाबद्दल बोलणार आहोत. विषय म्हणण्यापेक्षा आपल्या समाजाचा एक महत्त्वाचा भाग असलेला आपल्या युवकांबद्दल किंवा युवकांशी आपण बोलणार आहोत. काही दिवसांपूर्वी एक बातमी आली होती एका तरुण भारतीय मुलाबद्दल. सोहम पारेख त्याचं नाव. या सोहम पारेखचं वैशिष्ट्य असं की सध्या अत्यंत गाजत असलेल्या AI या क्षेत्रामध्ये त्याला एक मोठ्या पगाराची नोकरी होती. भारतीय मुलांना जगभर टेक्नॉलॉजी रिलेटेड फील्ड्समध्ये खूप चांगल्या नोकऱ्या आहेत आणि आपण ते नेहमी वाचत असतो की आज या कॉलेजमधल्या मुलाला ही नोकरी मिळाली किंवा मग इथे अमेरिका स्थित किंवा इंग्लंड स्थित या भारतीय तरुणांना या कंपनीमध्ये संधी दिली गेली. पण सोहम पारेखचं वैशिष्ट्य काय होतं, तर सोहम पारेखने एकाच वेळेला तब्बल 7 कंपन्यांमध्ये तो नोकरी करत होता. ते रिमोट वर्क होतं. रिमोट वर्क म्हणजे जे आपण घरी बसून करू शकतो अशा पद्धतीचं ते काम होतं. त्यामुळे कंपनीला माहित नसतं की हा माणूस सध्या कुठे आहे किंवा काय करतोय. तर असं करत सोहम पारेखने एका पाठोपाठ एक अशा एकूण एकाच वेळेला 7 कंपन्यांसोबत करारबद्ध होऊन तो काम करत होता. आणि फक्त इतकंच नाही तर त्याने बरेच इंटरव्ह्यू लाईन्ड अप होते. तो अजून काही कंपन्यांशी बोलत होता रोजगारासंदर्भात. आणि हे सगळं कळालं कसं लोकांना, तर त्याचाच इंटरव्ह्यू घेणाऱ्या दुसऱ्या एका कंपनीतील एका व्यक्तीला जेव्हा हे समजलं की याच्या रेझ्युमेमध्ये काहीतरी विचित्र आहे, याचा रेझ्युमे बरोबर वाटत नाहीये, तर त्यांनी सोहमशी चर्चा केली आणि त्याच्यानंतर त्याच्या हे लक्षात आलं. म्हणून मग या व्यक्तीने ट्विटरवरती सोहम पारेख बद्दल माहिती लिहिली. आणि ती माहिती लिहिल्यानंतर कमेंट सेक्शनमध्ये कितीतरी कंपनीज मधल्या लोकांनी असं सांगितलं की अरे, सोहम पारेखला आम्ही जॉब दिला होता, आमच्याकडे तो कामाला होता किंवा मग आम्ही त्याचे इंटरव्ह्यूज घेत आहोत वगैरे वगैरे. गंमत अशी आहे की सोहम पारेख एकाच वेळेला अशा विविध कंपन्यांमध्ये काम करत होता. म्हणजे अर्थात कायद्याच्या बाबतीने मॉरली, एथिकली, नैतिकदृष्ट्या सर्व प्रकारे चुकीचेच आहे. सोहम पारेखचा उल्लेख करण्याचं इकडे कारण असं आहे की आज आपण एक गोष्ट नेहमी ऐकत असतो तरुणांबद्दल, जी खरं तर चांगली नाहीये, की तरुणांना नोकऱ्या नाही आहेत. आणि आपण बऱ्याच वर्षांपासून ऐकत आलो आहोत आणि आताही ऐकतो आहे. आणि या संदर्भामध्ये बरेच स्टडीज केले गेले आहेत, बरेच रिपोर्ट्स केले गेले आहेत. आणि आता नुकताच एक रिपोर्ट आला, त्याच्या अनुसार सुद्धा 2024 मध्ये ग्रॅज्युएशन कंप्लीट केलेल्या, इंजिनिअरिंग पूर्ण केलेल्या जवळपास 80% मुलांना इंजिनिअरिंगशी रिलेटेड नोकऱ्या नाही आहेत. ही आत्ताची परिस्थिती आहे. 8 वर्षापूर्वी सुद्धा हीच अवस्था होती की आपल्या कॉलेजेसमधून बाहेर पडणाऱ्या इंजिनियर्सना, त्यातल्या 80% इंजिनियर्सना इंजिनिअरिंग रिलेटेड नोकऱ्या नाही आहेत. आता एका बाजूला असा विचार करा की एका बाजूला ही अवस्था आहे की एकंदरच तरुण मुलांना नोकऱ्याच नाही आहेत. ही एक बाजूने आपण ही परिस्थिती बघूया. आणि दुसऱ्या बाजूला आपल्याकडे सोहम पारेख सारख्या मुलाचं उदाहरण आहे, ज्याला एकाच वेळेला इतक्या सगळ्या नोकऱ्या मिळतात. या दोन्ही गोष्टी सत्य आहेत. मग हे कसं काय बरं शक्य आहे की एका बाजूला आपण म्हणतोय की अरे, आमच्या प्रत्येक 10 पैकी 8 मुलांना नोकऱ्याच मिळत नाही आहेत, आणि दुसऱ्या बाजूला सोहम पारेख सारखा एक मुलगा इतक्या नोकऱ्या मिळवतो आहे, इतके त्याला जॉब ऑफर्स येत आहेत. आज मी तुमच्याशी ज्या गोष्टींबद्दल बोलणार आहे त्याच्यामध्ये कुठेतरी सोहम पारेखने असं काय केलं की ज्याच्यामुळे त्याला इतक्या संधी प्राप्त झाल्या, याच्यावरती मी थोडा प्रकाश टाकणार आहे. तर आज युवकांसंदर्भामध्ये मी जे म्हटलं की बोलणार आहे, त्याच्यामध्ये प्रामुख्याने मी 3 गोष्टी सांगणार आहे. पहिली रोजगार, दुसरी शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य, आणि तिसरी नैतिकता. मला असं वाटतं की युवकांसाठी या 3 गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. पहिले तर त्यांच्याकडे रोजगार असायला पाहिजे, दुसरा
कदाचित ही पहिली आणि दुसरी तितक्याच महत्वाच्या आहेत. तर दुसरी ही म्हटली मी की त्यांचं मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्य, आणि तिसरं नैतिकता. आपण पहिल्या मुद्द्याकडे येऊया, रोजगार. रोजगार का बरं महत्वाचा आहे? तर राष्ट्राला पुढे नेण्यासाठी, एका कुटुंबाला पुढे नेण्यासाठी आणि व्यक्तीला स्वतःला पुढे नेण्यासाठी रोजगार फार महत्वाचा आहे. का बरं? तर रोजगारातून पैसा मिळतो. अगदी साधं सरळ उत्तर त्याचं. इंग्लिशमध्ये म्हण आहे की मनी कॅनॉट बाय यू हॅपीनेस. अगदी खरं आहे ते की पैशामुळे सुख मिळत नसेल कदाचित, पण हे तितकंच खरं आहे की मनी कॅन बाय यू थिंग्स दॅट मेक यू हॅपी. हे वाक्य लक्षात घ्या. मनी कॅन बाय यू थिंग्स दॅट कॅन मेक यू हॅपी. हे खरं आहे की कदाचित पैशाने सुख विकत घेता येत नसेल, पण पैशाने अशा बऱ्याच गोष्टी करता येतात ज्यामुळे आपण सुखी होऊ शकतो. आपल्या बहुतेक तरुण मुलांचं हे स्वप्न असतं की माझ्या आईवडिलांनी आत्तापर्यंत जे कष्टाचं आयुष्य जगलेलं आहे त्याच्यापेक्षा जास्त सुखकर आयुष्य मला त्यांना द्यायचं आहे, आणि ते जर आयुष्य त्यांना द्यायचं असेल तर त्यासाठी आर्थिक बाजू आपली चांगली हवी. आपल्या आईवडिलांना चांगल्या चांगल्या ठिकाणी फिरायला आपल्याला घेऊन जायचं असेल, त्यांच्या आरोग्याची काळजी करायची असेल, त्यांना उत्तमोत्तम हॉस्पिटल्स, आरोग्य सेवा उपलब्ध करून द्यायची असेल, तर त्या सगळ्यांसाठी आपली आर्थिक बाजू सक्षम हवी. आणि आर्थिक बाजू सक्षम होण्यासाठी आपल्याकडे रोजगार असला पाहिजे. जॉब करावा की बिझनेस करावा हा प्रश्न मी इथे नाही घेणार आहे, जो ज्याचा त्यांनी सोडवायचा आहे. पण जॉब आणि बिझनेस या दोन्ही गोष्टींसाठी किंबहुना रोजगार मिळवण्यासाठी काय लागतं याच्यावरती आपण थोडा प्रकाश टाकणार आहोत. परत थोडंसं सोहम पारेखच्या उदाहरणाकडे जाऊया. सोहम पारेखकडे असं काय होतं की ज्याच्यामुळे त्याला इतक्या जॉब ऑफर्स मिळत होत्या? सोहम पारेखकडे 3 गोष्टी होत्या आणि 1 गोष्ट नव्हती. कोणत्या 3 गोष्टी होत्या त्याच्याकडे? क्रमांक 1, सध्या कुठल्या क्षेत्राला गती आहे, कुठल्या क्षेत्रामध्ये काम केल्यामुळे आपल्याला जास्तीत जास्त आर्थिक मोबदला मिळू शकतो याचं ज्ञान त्याच्याकडे होतं. जगाचा प्रवाह कुठे चालला आहे हे त्याला ज्ञात होतं, याची माहिती त्याला होतं. प्रवाहाप्रमाणे पोहणाऱ्या माणसाचा फायदा नेहमीच होतो. त्याप्रमाणे जग कुठे चाललं आहे, कुठल्या दिशेने चाललं आहे याची जाण सोहमला असल्यामुळे कुठल्या क्षेत्रात काम करायचं हे त्याला कळालं. ही पहिली बाब झाली की कुठल्या क्षेत्रात गती आहे याची जाण असणे. दुसरा भाग, फक्त त्या विषयात जाण असून उपयोग नाही, त्या विषयाची माहिती असून उपयोग नाही, त्या विषयातलं कौशल्य आपल्याकडे हवं. आणि कौशल्य कशासाठी हवं? तर टू गेट थिंग्स डन. माहिती असणं आणि कौशल्य असणं यात फरक काय आहे? तर मला एखादी गाडी माहीत आहे की गाडीबद्दलची सगळी माहिती आहे की हां याच्यामध्ये 4 चाकं आहेत, ती गाडी चालते कशी, त्या गाडीमध्ये कुठल्या पद्धतीची टेक्नॉलॉजी यूज केली जाते, हे सगळं मला माहिती आहे. तर ही झाली गाडीची माहिती. पण ती गाडी चालवून मला एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी जाता येत असेल तर ते झालं माझं कौशल्य. कौशल्य कशासाठी हवं? तर टू गेट थिंग्स डन. आता टू गेट थिंग्स डन हे का बरं महत्वाचं आहे? तर ज्या व्यक्तीला हे जमतं ना त्या व्यक्तीला जास्त आर्थिक मोबदला मिळतो. एखाद्या गोष्टीची माहिती असणं आणि त्या गोष्टीचा वापर करून एखादं काम करणं हे जास्त महत्वाचं आहे. फक्त गोष्टीची माहिती असून उपयोग नाही, तर त्या माहितीचा वापर करून मी लोकांचं कुठलं तरी काम जर पूर्ण करत असेल तर मला आर्थिक मोबदला मिळतो. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. म्हणून आजच्या तरुणांना सगळ्यात पहिले जर तरुणांनी काय पाहिलं पाहिजे तर मी जेव्हा एखादं काम करतो आहे तर ते नुसतंच मी काम करतो आहे का, एम आय गेटिंग थिंग्स डन फ्रॉम दिस थिंग, हे पाहिलं पाहिजे. तर सोहम पारेखकडे काय कुठल्या 3 गोष्टी होत्या? क्रमांक 1, कुठल्या क्षेत्रात जायचं, कुठल्या क्षेत्रात जास्त गती आहे याची त्याला जाण होती. दुसरं, त्या क्षेत्रातील कौशल्य त्याच्याकडे होती आणि खूप चांगलं होतं. त्याला त्याचं नॉलेज, त्याच्या स्किल्स ज्या होत्या त्या खूप इनडेप्थ होत्या. अगदी खोलवर त्याला त्या क्षेत्राबद्दल किंवा त्या क्षेत्रातील कौशल्य प्राप्त होती. आणि तिसरं, तेही फार महत्वाचं आहे, तिसरा गुण जो सोहमकडे होता तो म्हणजे की मला जे काम येतं, माझ्याकडे जी कौशल्य आहेत ती समोरच्यापर्यंत तो व्यवस्थितपणे ते सांगू शकत होता. संभाषण कौशल्य, कम्युनिकेशन आणि आर्टिक्युलेशन स्किल्स ही त्याच्याकडे होती की ठीक आहे, मला हे काम चांगल्या पद्धतीने येतं. आपल्याकडे अशी बरेच लोक आहेत किंवा आपणही त्यापैकी असू की मला येतं सगळं, मला हे करता येतं, पण मी त्याबद्दल व्यवस्थित सांगू शकत नाही लोकांना, हे पटवून देऊ शकत नाही. हे आपल्या बाबतीत सुद्धा होतं. आणि तसं झाल्यामुळे आपल्या बऱ्याच संधी ह्या कमी होत असतात. म्हणून संभाषण कौशल्य असेल किंवा आर्टिक्युलेशन स्किल्स जे आहेत त्या खूप महत्त्वाच्या आहेत.
तर या 3 गोष्टी आहेत ज्या सोहमकडे होत्या. क्रमांक 1, कुठल्या क्षेत्रात जायची आहे याची त्याला परिपूर्णपणे जाण होती. दुसरं, त्या क्षेत्रातील कौशल्य त्याला प्राप्त होती. आणि तिसरं, ही कौशल्य मला येतात ही समोरच्याला सांगण्याची कला, ही पटवून देण्याची कला त्याच्याकडे होती. या झाल्या 3 गोष्टी ज्या त्याच्याकडे होत्या. एक गोष्ट जी त्याच्याकडे नव्हती त्याबद्दल मी परत थोड्या वेळाने बोलेल. पण आता जे आपण या 3 गोष्टी पाहिल्या, मला वाटतं की आजच्या तरुणांनी जर अधिकाधिक आपला वेळ कशात गुंतवायचा आहे तर या 3 गोष्टी करण्यामध्ये, की आजूबाजूला आपल्या काय चालू आहे हे पहिले बघा. आपण जेव्हा कॉलेजमध्ये असतो 3-4 वर्ष कॉलेजचे आपल्याला जो एक सिलेबस दिला जातो, आपण त्याचा अभ्यास करत असतो. फक्त तेवढं करू नका, कारण की अनफॉर्च्युनेटली आपल्या बऱ्याच युनिव्हर्सिटीजमधल्या कॉलेजेसमधले जे सिलेबस आहेत ते कधीच मागे पडलेले आहेत. जग फार पुढे गेलेलं आहे आणि ते सिलेबस कालबाह्य झालेले आहेत. म्हणून फक्त आम्हाला जे समोर दिलं जातं त्याचा अभ्यास न करता आजूबाजूला काय चालू आहे त्याचा अभ्यास करा. आणि हे आज फार सोपं झालेलं आहे माहिती करून घेणं, कारण की इंटरनेट सारखं आपल्याकडे आहे एखादी गोष्ट, त्याच्यामधून आपण जगभरातील जे विजनरी लोक आहेत, त्या क्षेत्रातील एक्सपर्ट्स आहेत, त्यांचे इंटरव्ह्यूज पाहू शकतो, पॉडकास्ट्स पाहू शकतो, ऐकू शकतो. त्यांचे इंटरव्ह्यूज बघून ते काय बोलता आहेत, पुढच्या 4 वर्षात कुठल्या टेक्नॉलॉजीज आहेत, कुठल्या पुढच्या 2 वर्षात 5 वर्षात कुठले बदल होणार आहेत, हे आपल्याला सहज जाणून घेता येऊ शकतं. तर आपण तिकडे लक्ष दिलं पाहिजे. जे माझ्या समोर आहे फक्त तेच न पाहता थोडे चौकस बुद्धीने, चौकस नजरेतून आजूबाजूला सुद्धा काय चालू आहे ते त्याच्याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. हा झाला पहिला भाग. दुसरा भाग, की जेव्हा मी एखाद्या क्षेत्रातील ज्ञान मिळवत असेल, कौशल्य मिळवत असेल, तर फक्त सरफेस लेवलचं मिळवून उपयोग नाही आहे. त्यामध्ये इनडेप्थ जाता आलं पाहिजे. आणि हे अवघड आहे, हे अजिबात सोपं आहे असं मी म्हणणार नाही. त्यासाठी वेळ द्यावा लागतो, त्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते आणि ती आपण घ्यावी. कुठल्याही क्षेत्रामध्ये इनडेप्थ लेवलवरचं कौशल्य प्राप्त करणं हे आजच्या तरुणांना अत्यंत महत्त्वाचं आहे. कारण की स्पर्धा इतकी वाढलेली आहे की तेच काम करणारे अनेक लोक अवतीभोवती आहेत. म्हणून कुठलंही क्षेत्र निवडा, पण त्यातली सखोल माहिती आपल्याला हवी, त्यातली सखोल कौशल्य आपल्याला हवीत. हा झाला दुसरा भाग. आणि संभाषण कौशल्य अर्थात ती आपल्याकडे असायलाच हवीत. संभाषण कौशल्य कशी विकसित करायची, तर प्रॅक्टिस खूप महत्त्वाची आहे. संभाषण कौशल्य तेव्हाच विकसित होतात जेव्हा आपल्याकडे आत्मविश्वास असतो. ज्या माणसाकडे आत्मविश्वास आहे, कॉन्फिडन्स आहे, तोच व्यवस्थित कम्युनिकेट करू शकतो, तोच बोलू शकतो. म्हणून स्वतःचा अभिमान बाळगा, स्वाभिमान असू द्या स्वतःकडे, ते फार महत्त्वाचं आहे. तर हा झाला सोहमकडे कोणत्या होत्या या 3 गोष्टींबद्दल. मी तुम्हाला मूलतः आपण 3 गोष्टींबद्दल बोलणार आहोत असं म्हटलं होतं, की रोजगार, मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्य आणि तिसरं नैतिकता. तर त्यातला रोजगार हा मुद्दा आपण आता पाहिला, की रोजगारामध्ये काय काय येतं. तर सध्या कुठल्या क्षेत्राला गती आहे याची जाण असली पाहिजे. त्यानंतर दुसरा जो भाग आहे तो म्हणजे की त्या एक क्षेत्र निवडून त्यामध्ये सखोल ज्ञान आपण मिळवलं पाहिजे. आणि तिसरं म्हणजे की आपल्याला जे माहिती आहे, आपल्याकडे जी कौशल्य आहेत ती समोरच्यापर्यंत आपण पोहोचवली पाहिजे. एक स्टडी केला गेला होता, त्यानुसार त्यातली आकडेवारी किती भयानक आहे ते बघा, की 2020 ते 2022 या 2 वर्षाचाच कालखंडात, फक्त 2 वर्षाच्याच कालखंडामध्ये भारतातील 15 ते 29 या वयोगटातील तब्बल 60,000हून जास्त युवकांनी आत्महत्या केली आहे. मी पुन्हा एकदा आकडा सांगतो आहे, फक्त 2 वर्षाचा कालखंड 2020 ते 2022 या 2 वर्षामध्ये वय वर्ष 15 ते 29 मधील 60,000हून 60,000 इतक्या मोठ्या संख्येने भारतातील युवकांनी आत्महत्या केलेली आहे. किती भयान वास्तव आहे ना हे. याची कारणं काय, तर स्ट्रेस, मानसिक स्वास्थ्य व्यवस्थित नसणे वगैरे वगैरे. आज एक चांगली गोष्ट काय होते आहे, तर आज काउन्सिलिंग, थेरपीज याच्याविषयी थोडं लोकांचा मतप्रवाह हा पॉझिटिव्ह होत चाललेला आहे. त्याचा आपण फायदा करून घेतला पाहिजे. हो का, की जर तुम्हाला काउन्सिलिंग करून घ्यायचं असेल, काउन्सिलिंग करून घ्या. थेरपीजना जायचं असेल, थेरपीज करा. पण महत्त्वाचं आहे की तुम्ही तुमचं जे मानसिक स्वास्थ्य आहे ते सुदृढ असलं पाहिजे. फक्त मानसिकच नाही, तर शारीरिक स्वास्थ्याकडे जर आपण बघितलं तर असं सांगितलं जातं की भारतातल्या 70% तरुणांना विटॅमिन डी ची कमतरता आहे. काही स्टडीज तर हा आकडा 90% घेऊन जातात. 90% भारतीय युवकांना
विटॅमिन डीची कमतरता आहे. मी मुद्दाम इथे थोडा पॉज घेतला कारण की हे आकडे आपल्या आतपर्यंत सिंक होऊ द्यावेत म्हणून. ही खूप भयानक परिस्थिती आहे ना, की आपल्यातील 10 पैकी 9 युवकांचं शारीरिक स्वास्थ्य ठीक नाही आहे, ती हेल्दी नाही आहेत. खूप वाईट परिस्थिती आहे ही. आपल्याकडे लहानपणापासून शाळेत असताना अभ्यास एके अभ्यास असं करायला लावलं जायचं आणि त्याला बरीच कारणंही होती. अभ्यास महत्वाचा. एक वेळ खेळाचा तास बुडाला तरी चालेल, पण अभ्यास महत्वाचा. प्रक्रियेतून जी बाहेर गेलेली मुलं आहेत ती वयाच्या 17, 18, 20 आणि 22व्या नंतर 25व्या वर्षी सुद्धा हेल्दी नाही होऊ शकत, कारण की ती सिस्टीमच डोक्यात नाही आहे माझ्या, की मी माझ्या शारीरिक स्वास्थ्याकडे लक्ष दिलं पाहिजे. पण जर शारीरिक स्वास्थ्य ठीक नसेल तर मग आपण काहीच करू शकणार नाही. म्हणून तरुण मुलांना ही विनंती आहे की तुम्ही सकाळी चालायला जा, जिमला जा, ट्रेकिंगला जा, कुठला तरी एक खेळ खेळा, काय वाटेल ते करा, पण फिजिकली ॲक्टिव्ह राहा. निदान आठवड्यातून 2दा तरी कुठला तरी खेळ खेळलं पाहिजे आपण. म्हणून तुमचं मानसिक आणि शारीरिक आरोग्य फार महत्त्वाचं आहे. हा दुसरा भाग. माझा शेवटचा मुद्दा अत्यंत महत्त्वाचा आहे तो सुद्धा, की याच्या तरुणांच्या संदर्भामध्ये सोहम पारेखने बऱ्याच गोष्टी चांगल्या केल्या. 3 गोष्टी म्हटलं की त्याच्याकडे खूप चांगल्या होत्या. एक गोष्ट त्याच्याकडे नव्हती आणि ती म्हणजे नैतिकता त्याच्याकडे नव्हती. की आपण एकाच वेळेला हे सगळं जे करतो आहे, या कंपन्यांना जे आपण त्यांच्याशी आपण जे खोटं बोलतो आहे हे योग्य नाही आहे, हेच त्याला समजलं नाही. हे आकलन त्याच्याकडे नव्हतं. नाहीतर तो इतका हुशार मुलगा, अख्खं जग पादाक्रांत करण्याची क्षमता त्याच्यात होती आणि अजूनही आहे. पण त्याच्या त्या एका चुकीमुळे त्याच्यातील बाकीचे सगळे चांगले गुण दुर्लक्षित केले गेले. अंकुर वारिको हा जो एक मेंटर आहे, आजच्या बऱ्याच तरुण पिढीला तो माहीत असेल. त्याचे बरेच कोर्सेस असतात, तरुणांमध्ये खूप लोकप्रिय आहे अंकुर वारिको. स्टार्टअपबद्दल तो बऱ्याच गायडन्स वगैरे देत असतो मुलांना. त्यांनी एकदा एक गोष्ट सांगितली होती, एक वाक्य सांगितलं होती. तो म्हणाला होता की तो जेव्हा जॉब करत होता तेव्हा त्याच्या मॅनेजरने त्याला सांगितलेली गोष्ट आहे. त्याचा मॅनेजर म्हणाला होता की अंकुर, नो मॅटर हाऊ स्मार्ट यू आर, इफ आय कॅनॉट ट्रस्ट यू, आय कॅनॉट वर्क विथ यू. खूप महत्त्वाचं वाक्य आहे. आणि अंकुर वारिको म्हणाला की हे माझ्या आयुष्यातील कदाचित वन ऑफ द टॉप लर्निंग्स होत्या आणि अजूनही आहे, की आपण किती स्मार्ट आहोत, आपल्याकडे किती स्किल्स आहेत, हाऊ अमेझिंग और इनक्रेडिबल यू आर, हे एका पॉईंट नंतर महत्त्वाचं ठरत नाही. जर यू आर नॉट ट्रस्टेबल, जर लोक तुमच्यावरती ट्रस्टच करू शकत नसतील तर बाकीच्या कोणत्याच तुमच्या गुणांना किंमत राहत नाही. म्हणून नैतिकता जपणं खूप महत्त्वाचं आहे. आता नैतिकता हा खूप खोलावर जाणारा विषय आहे, म्हणून आपण तेवढं तिथे जाऊया नको. अगदी थोड्याच छोट्या शब्दांमध्ये, कमी शब्दांमध्ये आपण नैतिकता किंवा माझ्या स्वतःसाठी काय महत्त्वाचं आहे असं जर कोणी म्हणत असेल तर त्याला उत्तर इतकंच आहे की मी जी गोष्ट करतो आहे तीच उद्या जर कोणी माझ्यासोबत केली तर ते मला चालेल का, हा एवढाच प्रश्न विचारायचा स्वतःला. आणि जर त्याचं उत्तर हो असेल तर आपण करतोय ते बरोबर आहे, आणि जर त्याचं उत्तर नाही असे असेल तर आपण जे करतोय ते बरोबर नाही आहे असा त्याचा अर्थ होतो. मी जे आज दुसऱ्यांसोबत करतोय उद्या जर दुसऱ्यांनी तेच माझ्यासोबत केलं, मला चालणार आहे का ते? नाही ना, मग मी आता करू नये. ही नैतिकता असते. आणि जसं मी म्हटलं की ट्रस्ट इज अ बिगर व्हर्च्यू दॅन एनी अदर व्हर्च्यूज यू हॅव. जर लोक तुमच्यावरती विश्वास ठेवू शकत असतील तर बाकी ठिकाणी जरी 19-20 असेल तरी ते मान्य केलं जातं. तर या त्या 3 गोष्टी होत्या ज्याबद्दल मला आज बोलायचं होतं, की तरुणांनी रोजगाराकडे कसं पाहिलं पाहिजे, दुसरं तरुणांचं मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्य, आणि तिसरं नैतिकता. आपल्याकडे गेली बरीच वर्ष श्रीमंती किंवा श्रीमंत लोकांकडे पाहण्याचा जो दृष्टिकोन होता तो इतकासा चांगला नव्हता. आपण चित्रपट पहा, त्यावेळे बाकीचे मीडिया ते बघा की जनरली विलन जो असायचा तो एक श्रीमंत व्यक्ती असायचा. आणि माणूस श्रीमंत कसा होतो तर तो दुसऱ्यांना लुबाडून होतो, गरिबांची पिळवणूक करून होतो, असा एक समज बऱ्याच वेळेला प्रचलित होता. पण आता ते सध्या कमी कमी होत चाललंय. ती खूप चांगली गोष्ट आहे. म्हणून आजच्या युवकांनी तो दृष्टिकोन अंगी बाळगला पाहिजे की पैसे कमावणं चुकीचं नाही आहे. तुम्ही किंवा पैसे कमावण्याला काहीच प्रॉब्लेम नाही आहे. तुम्ही कोणत्या मार्गाने पैसे कमवता हे अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि आपण आपल्या युवकांच्या स्वास्थ्याबद्दल फार कमी बोलतो किंवा त्याबद्दल फार कमी गोष्टी केल्या जातात. तर युवकांनीच स्वतःहून या गोष्टींकडे लक्ष घातलं पाहिजे, आपलं आरोग्य पाहिलं पाहिजे. आणि मी जेव्हा एखादी गोष्ट करत असेन त्याचा त्रास दुसऱ्यांना होऊ नये, बस इतकं जर बघितलं
तरी राष्ट्रही पुढे जाईल, कुटुंबही पुढे जाईल आणि आपण स्वतःही पुढे जाऊ. एक छान हिंदीतल्या ओळी आहेत, मी काही दिवसांपूर्वी ऐकल्या होत्या की ये नए महाभारत का रन है, ये नए महाभारत का रन है, तू ही अर्जुन और तू ही कृष्ण है. ये नए महाभारत का रण है, तू ही अर्जुन और तू ही कृष्ण है. हे आत्ता इथे का बरं सांगतोय, तर आजच्या तरुणांना आपण हे लक्षात ठेवलं पाहिजे की आजच्या परिस्थितीमध्ये कदाचित अर्जुनही आपणच आहोत, कृष्णही आपणच आहोत. आणि थोडं आतमध्ये, स्वतःच्याच आतमध्ये थोडं वाकून पाहिलं तर कदाचित तिथे दुर्योधनही दिसेल आणि कर्णसुद्धा दिसायला लागतील. सगळं आपल्यामध्ये आहेत. कुठलं व्यक्तिमत्व बाहेर काढायचं हे आपल्याच हातामध्ये आहे. म्हणून आपणच आपले अर्जुन होऊया, आपणच आपले कृष्ण होऊया आणि पुढे चालायला लागूया. जिंकायला अख्खं जग आहे, फक्त प्रश्न इतकाच आहे की ते जिंकण्याची ताकद आपल्या मनगटांमध्ये आहे की नाही. म्हणून या गोष्टींवरती लक्ष केंद्रित करूया आणि पुढे जाऊया. सगळ्यांना पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. आजचा विशेष कार्यक्रम जो आपण केली वेणुध्वनी 90.4 FM वरती ऐकत होतो. आज जागतिक युवा दिन आहे, इंटरनॅशनल यूथ डे. त्यानिमित्त आपण चैतन हलगेकर यांना ऐकलं, जे एक पब्लिक स्पीकिंग कोच आहेत, कम्युनिकेशन ट्रेनर आणि कंटेंट रायटर. युवकांना त्यांनी खूप छान असं मार्गदर्शन केलेलं आहे. त्यांनी स्वतःमध्ये कसे बदल करायला हवेत, कसा विचार केला पाहिजे, त्याबद्दलच्या काही गोष्टी आपण त्यांच्याकडून ऐकल्या. कसा होता आजचा शो जरूर कळवा. त्यासाठी नंबर आहे 9019904904. मनीषा पुन्हा असेल एक नवीन कार्यक्रम घेऊन, पण तोपर्यंत तुम्ही एकत्र वेणुध्वनी 90.4 FM KLE कनसू. नमस्कार. समझे आपकी हर हेल्थ प्रॉब्लम्स की बात, वर्ल्ड क्लास ट्रीटमेंट हर दिन और रात. केली का हाथ आपके साथ, आपके साथ. KLE Society's Dr. Prabhakar Kore Super Speciality Hospital. Cure for all health related problems. Experienced doctors and ultra modern facilities के साथ. KLE Society's Dr. Prabhakar Kore Super Speciality Hospital and Medical Research Center, Nehru Nagar, Pelagavi. Call 08312473777. KLE Kanasu Nana Sada Venudhwani.